नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. सर्व कर्म करता व बुद्धिमान कोणाला म्हणावे. भाग 6. ओव्या आहेत 113 ते 118 आणि गीतेचे श्लोक आहेत 22 आणि 23. श्रीकृष्ण ज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगत आहेत. श्लोक 22. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. न मागता जे शरीर पोषणाला आवश्यक असे अन्न वगैरे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, आपपर भाव रहित, निर्मत्सर, काही मिळो अथवा न मिळो, ज्याला त्याबद्दल हर्ष वाटत नाही असा पुरुष लौकिक दृष्ट्या जरी कर्म करताना दिसतो तरी तो त्या कर्माने बंध पावत नाही. श्लोक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाश्चरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ज्याची कर्मफलाविषयीची आसक्ती नष्ट झाली आहे, जो धर्म अधर्मादी बंधांपासून मुक्त झाला आहे, ज्ञानाचे ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरता कर्माचरण करतो त्याचे ते सर्व कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावते. हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया तुझे, तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोल बरी. ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही, तो निर्मत्सर आहे हे काही शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे का. मनोनी सर्वापरी मुक्तू तो सकर्मुची कर्म रहितू, सगुण परी गुणातीतू येथ भ्रांती नाही. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही. तो देहसंगे तरी असे, परी चैतन्य सारिखा दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. तो देहधारी तर असतोच, पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. ऐसा ही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञातिके, तरी तिये लया जाती अशेखे तयाचाचे ठाई. असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. अकाळीची अभ्रे जैशी, उर्मी वीणा आकाशी, हारपती आपैशी उदयली साती. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात, तैशी विधी विधान विहिते जरी आचरे तो समजते, तरी ती ऐक्य भाव ऐक्याते पावतीची ग. त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ते शेवटी ऐक्यालाच मिळतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी दुजाभावच नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात. श्रीकृष्ण ज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगताना म्हणतात की ज्ञानी मनुष्य यदृच्छेने जे मिळेल त्यात संतुष्ट राहणारा असतो. यदृच्छा म्हणजे दैवयोगाने जे कर्म आपल्या वाट्याला येईल त्यात समाधान मानणे. कोणत्या प्रदेशात कोणत्या आईबापांच्या पोटी जन्म घेणे हे आपल्या हातात नसतं. पूर्वकर्मानुसार जसा आपल्याला जन्म मिळालेला असतो त्यानुसार मनुष्याची काही कर्तव्ये निश्चित झालेली असतात. ती कर्तव्ये पार पाडत असताना मनुष्याला जी सुखदुःख प्राप्त होतात ते निस्पृहतेने भोगणे हे ज्ञानी मनुष्याचे लक्षण आहे. द्वंद्वातीत म्हणजे सुखदुःखे, लाभालाभ, मानापमान वगैरे सर्व गोष्टी समान मानणारा असतो. कोणाही बद्दल त्याला मत्सर वाटत नाही. यशापयशाविषयी साम्यबुद्धी असणारा असतो. या समदृष्टीमुळे कर्मे करूनही तो बद्ध होत नाही. अनासक्त असा हा ज्ञानी समत्व बुद्धीने युक्त असल्यामुळे केवळ स्वधर्माचरण म्हणून कर्म करतो. आत्मज्ञानाच्या ठाई लीन झाल्यामुळे त्याचे समग्र कर्म निशेष लय पावते. 23व्या श्लोकात यज्ञासाठी म्हणून मनुष्य जे कर्म करतो त्याचे कर्म निशेष लय पावते असे म्हटले आहे. 3ऱ्या अध्यायात सुद्धा यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः या श्लोकात यज्ञाव्यतिरिक्त केलेले कर्म बंधनकारक होते असे म्हटले होते. तोच भाव येथेही आहे.
मीमांसकांच्या मते यज्ञार्थ केलेले कर्म बंधक होत नाही व त्यामुळे स्वर्गप्राप्ती होते. अर्थात मीमांसक जी यज्ञकर्मे करतात ती स्वर्गप्राप्तीच्या हेतूने करतात, पण श्रीकृष्णांची दृष्टी स्वर्गापलीकडेही मोक्षावर आहे. या दृष्टीने स्वर्गकर्मेही बंधकच होतात. म्हणून यज्ञार्थ कर्म सुद्धा अनासक्त बुद्धीने करण्यास भगवंतांनी सांगितले आहे. या प्रकरणात अकर्माचे स्वरूप स्पष्ट करण्याकरता नियम व सद्गुण सांगितलेले आहेत. 19 ते 23 या 5 श्लोकात भगवंतांनी ज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगितली आहेत व त्यांनी केलेले कर्म त्यांना बद्ध करू शकत नाही असेही सांगितलेले आहे. ज्ञानी मनुष्याची भगवंतांनी सांगितलेली क्रमशः लक्षणे. 19व्या श्लोकात म्हटलं की ज्ञानी मनुष्याचे सर्व व्यवसाय हे भोगेच्छा व वासना रहित असतात. आत्मज्ञानरूपी अग्नीने त्यांची कर्मे दग्ध झालेली असतात. 20व्या श्लोकात सांगितलं त्याने कर्मफलाविषयी आसक्ती टाकलेली असते. तो आत्मानंदामुळे तृप्त झालेला असतो. केवळ भगवत कृपेचाच त्याने आश्रय घेतलेला असतो. 21व्या श्लोकात सांगितलेलं आहे की संग्रह बुद्धी सोडून दिलेली असते. वासनांचा ठाव ठिकाणा नसतो व मन आणि बुद्धी त्याच्या स्वाधीन असते. 22व्या श्लोकात सांगितलं की यदृच्छेने जे लाभेल त्यात तो संतुष्ट असतो. द्वंद्वातीत, मत्सररहित, यशापयशाविषयी समबुद्धी बाळगणारा असतो. 23व्या श्लोकात सांगितलं की आत्मज्ञानाच्या ठायी अनासक्ती आणि समत्व बुद्धी ही स्थिर झालेली असते. स्वधर्म म्हणून तो कर्मे करत असतो व तो त्या कर्माने लिप्त होत नाही. या 5 श्लोकात वेगवेगळ्या शब्दात निष्काम, आत्मज्ञानी, अपरिग्रही, मन व बुद्धी स्वाधीन असलेला, द्वंद्वातीत, समबुद्धी, यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्ट, अनासक्त अनासक्ती हीच लक्षणे सांगितलेली आहेत. हीच लक्षणे स्थितप्रज्ञेची म्हणून भगवंतांनी 2ऱ्या अध्यायातही सांगितली होती. कर्मयोगाचे आत्मवान, निर्योगक्षेम, नित्यसत्वस्थ, निर्द्वंद्व आणि निस्त्रैगुण्य हे 2ऱ्या अध्यायातील 45व्या श्लोकात आलेले 5ही अंश यात वर्णिलेले आहेत. ज्ञानदेवांनी ही सर्व लक्षणे आपल्या टीकेत स्पष्ट केली आहेतच. मत्सर हा द्वैतापासून निर्माण होतो. ते द्वैतच त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे तो सहजच निर्मत्सर असतो. तो कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे. 23व्या श्लोकातील गतसंग म्हणजे विषयासक्तीने रहित, पण ज्ञानदेवांनी एवढाच अर्थ न घेता देहासक्तीही ज्याला नाही असा अर्थ केलेला आहे. तो देहसंगे तरी असे, परी चैतन्य सारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला. तो जणू काही प्रतिचैतन्यच. सोने कसोटीच्या दगडावर पारखून घेतात तसे या ज्ञानी मनुष्याला त्यांनी परब्रह्माच्या कसोटीवर पारखून घेतले तरी तो शुद्ध आहे. असा हा ज्ञानी मनुष्य शुद्ध चैतन्यच असला तरी त्याने केलेली कर्मे त्याच्या हातून सहज होतात व ती शास्त्रविहित असल्यामुळे ती यज्ञाधिक कर्मे त्याच्याच ठिकाणी लय पावतात, म्हणजे ब्रह्मस्वरूपातच लय पावतात. ज्ञानदेवाने येथे यज्ञार्थ कर्मे न म्हणता यज्ञाधिक कर्मे असे म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी उपमा दिली आहे अकाली आलेल्या मेघांची. अकाली आकाशात गोळा झालेले मेघ वृष्टी न करता आपोआपच विरून जातात. त्याप्रमाणे सर्व कर्मे त्याच्या ठिकाणी विरून जातात. त्यांची फळ देण्याची शक्ती नाहीशी होते. या ऐक्यभावामुळेच सर्व क्रिया एकरूप होऊन जातात. येथून पुढे गीतेत 24 ते 33 या श्लोकांमध्ये प्रतिकरूप यज्ञांचा विचार सुरू होतो. तो उद्यापासून आपण क्रमशः पाहू.